पाय कशी आहे हो काय केली इथून कडे पठाराचं दर्शन होतं म्हणजे मोबाईल श्री म्हाळसा देवी अशी चिटकवतात. पहिली वेळ झाली आहे, आता दुसऱ्या वेळ तुम्ही विचार करू शकताय आता कोणासोबत येत. आपका फिर से स्वागत है हमारे ब्लॉग. तर आज का ब्लॉग रहने वाला है मराठी में. पता नहीं मैं क्यों मराठी पकड़ने वाला बट रहने वाला है मराठी में. तर आज मैं चाललोय जरी दर्शन ते पण पहिल्यांदा आहे नाही भाऊ. लाईफ मध्ये एवढ्या जवळ असून लाईफ मध्ये मी पहिल्यांदा जेजुरीला चाललोय. एक्सपिरियन्स कसा राहतोय. लाज वाटायची गोष्ट आहे, लाज वाटायची नाही खरंच आहे. खूप दिवसापासून चाललं होतं माझं जायचं पण तो दिवस काय येत नव्हता. मी आणलाय गाईड मी धरून आणलाय. तर आज शेवट दिवस आला असतो. आज मी चाललोय जेजुरीला. तर आता 9 वाजलेत. भाऊ 8 वाजता म्हणला. 8च्या 8:30 केलं, 8:30च्या 9 केलं. फायनल तरी चाललंय. आता बघू थोडं आपण असतो मला. तर मित्रांनो आम्ही पोहोचलो इथं आणि सध्या थांबलो. आता त्याला जास्तच ऊन झालं, वाटलं नव्हतं एवढं ऊन होईल काय. तर आता बरोबर जायचं. आता कसं होतं ते पाय कशी आहे 2 मिनिटांनंतर जाऊन पायऱ्या चढत जायचं. बघू आता उन्हाच्या पायऱ्या चढाय कसं वाटतं. पण भारी वाटतंय जर पहिल्यांदा आलो त्यामुळे नवीन जागा आहे, भारी वाटतंय. बघू आता कसं होतंय. तर तुम्हाला दाखवतच पुढचं पायऱ्या वगैरे तर होतंय कसं ते बघू आता. सध्या पुढं जाऊन कसं होतंय काय नाही. पण हा अँगल कसं वाटतं तुम्हाला हे सांगा. कारण बॅक कॅमेऱ्याने शूट करायचं सवय नाही, मी सेल्फी कॅमेऱ्याने शूट करायचं पाहिजे. तर बघू आता. भाऊ एकदम रेडी होतोय आता. यो शर्ट बेट खटाखट एकदम जॉली बाय. हा जाऊ द्या चला दाखवतो तुम्हाला पुढचं. खूप खटका खाऊन खूप त्रास इथवर आलोय. जेजुरी देवाची नगरी, सोन्याची जेजुरी देवाची नगरी, पावन झाली या धरती. देव 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 माझा मल्हारी, मातंड भैरवा मल्हारी. हे काय कोणते अजून नारळ येतं वाटत का. मित्रांनी गर्दी बघून घ्या. हा गर्दीत जर मी लागलो तर माझी वाट लागणार आहे. थांबले गर्दी जायचंय बघू आता. मी पहिल्यांदा आलो मला याच्या बॅग कोट ठेवायची म्हणलं मला माहीतच नाही बॅग कोट ठेवायची आधी यालाच माहिती कुठं नाही. बॅग घेऊन जातो बॅग ठेवून जायचं म्हणतोय. कुठं जायचं बॅग ठेवून. हां ठेवून जातो डोक्याला ताप द्यायला. हे पहिल्यांदा आलाय काय सांगू अशी परिस्थिती कधी झाली नाही. जरा जास्त मनात घेऊ नका. हां काय होत नाही चालू आहे. पहिल्यांदा ते समजून घ्या माझं. आवाज येत नसेल तर सॉरी यासाठी माफ करा. थोडं लक्ष द्यावं. दर्शनाकडे चाललंय पहिल्यांदा आला. म्हणजे काय केली असे भारी वाटतंय. मनात तर काय नाही तसं पण भारी वाटतंय. मन मोकळ्यामध्ये नाही आलं मी पहिल्यांदा. तर मुवमेंट कॅप्चर करतो मी. भारी वाटतं. पायऱ्या चढताना काय वाटतं काय नाही भारी वाटलं. इझी वाटतं. लवकर आलो. मला पण तेच केलं. पहिल्यांदा असं वाटलं की लवकर आलो. पहिल्यांदा लवकर आलो असं वाटलं रे. असं वाटतं चढूच तर आलो असं झालं. अच्छा असं
काही पण नाही, पाहिलं- देवाचीच कृपा खंडेर आहे. शरीराने साथ द्यायचं त्यापुढे पण क्रिकेट काय नाही, देवाची इच्छा, देव सोबत आहे, सगळे सोबत. मला सांग की आज तू आलाय रांगेत उभा आहे, आलाय रांगेत उभा आहे, गर्दी कोण काय वाटतं? असं भारी वाटतं आता पण फर्स्ट एक्सपिरियन्स आहे इथला जेजुरीचा, त्यामुळे एवढं काय वाटणार नाही. बोल बोल मी तर तुला ॲज युजल सांगितलेलं, माझी तिसरी का चौथी वेळ, त्यामुळे मला तर प्रत्येक वारीसच भारी वाटली. असं वाटलंय की पहिल्यांदा चालू आहे, एवढं भारी वाटतं. म्हणजे असं वाटतं की सतत येत जाऊ येत जाऊ येत जाऊ. हो ना, बघू ना जर रविवारी करू ना प्लॅन आपण. तुला माहिती आहे की आपला प्लॅन असा अचानक हां पण काय असं करून अरे उलटा अचानक ठरलेलं प्लॅनच म्हणजे आणि आधी खरं प्लॅन केला ना तेव्हाच करत नाही, अचानक ठरला ना ते प्लॅन सक्सेस होतो. तुला वाटत नाही खंडोबाची जी इच्छा होती तुझ्या मनात ते चाललं होतं कधीपासून हो. जायचं. मी अचानक तुला फोन लावला, माझ्या डोक्यात मनात अचानक आलं. लय दिवसापासून चाललं होतं. माझ्या डोक्यात ते अचानक होतं, जाऊ माझ्या एखादा डोक्यात पहिलं नाव आलं होतं तुझं, तू येशील म्हणून. येणारच होतं म्हणून आता फक्त दर्शनावर विटॅमिन डीचं संपलंय आता. कारण नाही आता Vitamin काय माहित नाही, 12च्या पुढं कुठलं विटॅमिन नसतं माहिती नाही. माहित नाही पण आहे घेतोय. घेतात सध्या ते तर काहीच नाही. अजून थोडं पुढं गेला ना गर्दी भरपूर आहे. आम्ही तरी पण इतक्या लांब उभे त्याच्या पुढे इतकी मोठी रांग मंदिरापर्यंत जाऊ शकतो. ते तुम्हाला दाखवतो ना मित्रांनो, गर्दी भरपूर आहे आणि बोर्ड वाचलं चालू केलं. त्यांनी दाखवलं मला माझी चुकी नाही त्यात काय. मी आता इथं वाट बघणार याला माझी नाही चुकी त्यात काय, सगळी चुकी त्याची गर्दी बघा. ते काय म्हणजे त्यांनी वाचलंच नाही बोर्ड, तर मी वाचला. हा बोलला मला कॅमेऱ्यामध्ये काहीच झालं मेन कॅमेऱ्याच्या दाताशी बसा बघा इथं बघू शकता. हवा कॅमेऱ्याचा दाताशी बसत आहे तर काय कॅप्चर व्हायचं मी तर जाऊ द्या. त्याचं स्वप्न मंगळ झालं सध्या कुठलं मग झालं मित्र मी सांगू शकतो पण मी तसं करणार नाही कारण मी पण त्यात कॅप्चर नाही. आलोय जवळ आलोय सध्या आता. बघून घ्या. तर मित्रांनो आता दर्शन झालेलं आहे. आता थोडा एखादी रील शूट करतो आणि दर्शन घेतो बाकीचे सगळे आणि निघतो आता इथे. दर्शन तर झालंय आता थोडं पाचचं दर्शन घेतो गणपतीचे वगैरे देवांचे. कडेपठार दर्शन इथून कडेपठारचं दर्शन होतं म्हणजे मोबाईलमध्ये दिसणार नाही सध्या ते तर नाही दिसणार. श्री म्हाळसा देवी काय नेमके म्हणते जेव्हा बाहेरच्या दिदीला राग आला हे झालं तर त्यांनी काहीतरी म्हणजे दगडाच्या ह्याच्यात आकार दिसला त्यामुळे एवढीच माहिती आहे. बाकीची माहिती आम्हाला माहीत नाही. जेवढी माहिती होती ते सांगितली माहिती काय होती माहिती आहे तिथं सध्या सगळी. तर व्हिडिओ पॉज करून बघून घ्या तुम्ही. पैसे चिटकवतात जिथे चिटकवून राहील त्याचं काहीतरी चांगलं नशीब काही असं काय म्हणतात माहिती नाही. त्यानंतरचा एका साईडचा नजारा भारी दिसतो बघ. दोघे पहिल्यांदा चालू पण ठीक आहे होईल हळूहळू माहिती. कॅमेरा चालू आहे आणि मला माहीत नाही. मला वाटलं मी बंद केलं पॉज केलं व्हिडिओ पण कॅमेरा चालू आहे. कॅमेराच चाललं आहे आणि दर्शन बऱ्यापैकी चांगलं झालेलं आहे आणि चांगलं म्हणजे चांगलं दर्शन झालं पाहिजे. गर्दी जास्त वाटली मला पण बऱ्यापैकी चांगलं दर्शन झालं त्यामुळे भारी वाटते. जरा आल्यानंतर मी प्रसन्न झालं माझं. त्या साईडला एक बघा तो नदी दिसणार ना आता सध्या तुम्हाला लांब आहे भरपूर तळे का काय मला तिकडं माहिती नाही ते मित्रांनो तर ह्याची पहिली वेळ झाली आहे. आता दुसरी वेळ तुम्ही विचार करू शकताय आता कोणासोबत येत.